विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणसंकीर्तन या कृष्णराव केळुस्कर लिखित चरित्र पाठाचे वाचन आपण करतो आहोत. मागील तासिकेत अर्ध्या पाठाचे वाचन आपण केले आहे. उर्वरित पाठाचे वाचन आता आपणाला करायचे आहे. मित्रांनो, या पाठात कृष्णराव केळुस्करांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे कोणकोणते गुण होते त्यांचा आढावा घेतलेला आहे. मागील तासिकेत शिवाजी महाराजांच्या ठायी असणाऱ्या 7 गुणांची चर्चा आपण केली आहे. आता उर्वरित गुणांकडे आपण वळूया. मी उर्वरित पाठाच्या वाचनाकडे वळतोय. 8व्या क्रमांकाचा गुण कृष्णराव केळुस्कर सांगत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी असलेला 8व्या क्रमांकाचा गुण स्वप्रजा वात्सल्य. स्वप्रजा वात्सल्य हा महाराजांच्या ठायीचा आणखी एक स्तुत्य गुण होय. शेतकरी, व्यापारी, उद्यमी यांचा उत्कर्ष व्हावा, त्यास कोणाकडून उपद्रव होऊ नये व त्यास योग्य न्याय मिळावा यासाठी ते आपल्या राज्याची सुव्यवस्था लावण्यास सर्वदा झटत असत. हा सर्व कारभार बिनभोपाट चालावा व कोणत्याही प्रकारची बेबंदाई होऊ नये म्हणून त्यांनी पूर्वी कोणाही नृपतीस न सुचलेली अशी अष्टप्रधान मंडळाची कल्पना काढली. राज्यातल्या निरनिराळ्या कारभाराची जबाबदारी निरनिराळ्या प्रधानांवर टाकून त्यांच्यावर एकंदर प्रधान मंडळाची व स्वतःची जरब ठेवल्याने रयते सुख लाभेल असे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी आपल्या अधिकाराची अशी समसमान वाटणी केली व आपल्या पदरच्या लायक पुरुषांची इभ्रत व दबदबाही चोहीकडे स्थापित केला. प्रजेस अन्यायाने त्रास देणारा अधिकारी कितीही मोठा असला तरी त्यास शासन करावयास ते कदापि चुकत नसत. त्याच्या हातून कसा काय कारभार होतो हे पाहण्यासाठी मुख्य प्रधानाची तर त्यावर देखरेख असे. त्याशिवाय आणखी त्यांचे हेर स्वराज्यात जिकडे तिकडे सर्व काळ हिंडत. त्यामुळे प्रत्येक अंमलदारास असे वाटे की रयतेशी आपण यत्किंचितही अन्यायाचे वर्तन केले तर त्याची वार्ता महाराजास मिळून योग्य चौकशी होऊन आपणास शिक्षा होईल. हा धाक सर्व लहान मोठ्या अधिकाऱ्यास सर्व काळ असल्यामुळे महाराजांच्या रयतेस शांती व सुख यांचा अनुभव घडू लागला. या प्रजावात्सल्याचे आणखी एक अंग असे की राजाने आपल्या प्रजेला समतेने व निपक्षपातीपणे वागवावे. यात तर महाराजांची बरोबरी करणारा प्रभू आजपर्यंत कोणीच झाला नाही असे म्हटल्यास अतिशोक्ती होईल असे वाटत नाही. आपल्या अंमलातील निरनिराळ्या जातींच्या लोकास त्यांच्या मगदुराप्रमाणे राज्यातील कमी जास्त महत्वाची कामे सांगून त्यास संतुष्ट व सुखी करावे असा त्यांचा क्रम असे. केवळ आपल्या जातभाईच तेवढे आपल्या कृपेस पात्र आहेत असा पक्षपात त्यांच्या मनात कदापि वागला नाही. फार काय, पण त्यांच्या अंमलातील यवनी प्रजेसंबंधानेही हा पक्षपात त्यांनी कधी केला नाही. हे यवन आपल्याशी इमानाने वागून त्यावर सोपवलेली कामे दक्षतेने करतील असे वाटे त्यास ते मोठमोठ्या कामगिऱ्या सांगून खुश राखत. या अशा निपक्षपाताच्या वर्तनामुळे त्यांच्या राज्यात फंद फितूर किंवा दंगे धोके कधीही झाले नाहीत. सर्व जातींची प्रजा त्यास देवासारखे पूज्य मानी. क्रमांक 9 व्यावहारिक वर्तन. आता महाराजांच्या व्यावहारिक वर्तनात कोणते गुण विशेषतः दृष्टीस पडत ते थोडक्यात सांगू. दखलकारांचे मुख्य लक्ष राजकीय घडामोडींकडे असल्यामुळे त्यांनी महाराजांच्या व्यावहारिक आचरणाचा उल्लेख फारसा कोठे केलेला नाही. यास्तव या संबंधाने विशेष काही सांगता येणार नाही. तरी ते आचरणाने फार शुद्ध असत. त्यांचा पोशाख नेहमी अगदी साधा असे. त्यांना कोणतेही व्यसन नसे. थट्टा मस्करी व विनोद यांचा त्यास पुरा तिटकारा असे. महाकवींची काव्ये व कथा पुराणे ऐकण्याचा तेवढा नाद त्यास असे. इतर कोणत्याही सुख विषयात ते रममाण होत नसत व तसे रममाण होण्यास त्यांना आमरण अवकाशही नव्हता. कोणीही गुणी मनुष्य
किंवा विद्वान पुरुष आला असता त्याची योग्य संभावना करण्यास ते सर्वदा तयार असत. ज्या गुणीजनांचा आपणास उपयोग होण्यासारखा असे त्यास ती योग्य वेतन देऊन पदरी ठेवून घेत. त्याचप्रमाणेच आपल्या सुरदेत संबंधी जनांचा व इतर सरदार व राजे यांचा यथोचित आदरमान करण्यात ते सर्वदा दक्ष असत. सारांश काय तर ऐश्वर्य मद, सत्ता मद इत्यादी अनन्वित वृत्ती त्यांच्या चित्तास कदापि शिवल्या नाहीत व त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारचा अनाचार किंवा अन्याय झाला नाही. क्रमांक 10. कौटुंबिक वर्तन. पूर्वसंकल्पास अनुसरून महाराजांच्या कौटुंबिक वर्तनासंबंधाने येथे 2 शब्द बोलले पाहिजेत, परंतु या संबंधाने बखरकारांनी फारसा उल्लेख केलेला नाही. एवढे ऐश्वर्य व एवढी सत्ता केवळ स्वपराक्रमाने प्राप्त झाली असता त्याच्या गर्वाने फुगून जाऊन स्वमाता पितरांचा व स्वबंधूंचा उपमर्द किंवा अवहेलना करण्याचे निंद्य कर्म महाराजांसारख्या सत्ताधीशाच्या हातून कदापि झाले नाही. हे त्या काळच्या यवन बादशहांची स्थिती पाहता मोठे अलौकिक होय. महाराजांच्या ठाई एकंदर स्त्री जातीविषयी अतिशयित आदर बुद्धी वसत होते. म्हणूनच त्यांचा आपल्या लष्करास सर्वदा असा हुकूम असे की कोणाच्याही स्त्रियास कदापि त्रास देऊ नये. यामुळे त्यांच्या लष्कराकडून कधी कोणत्या स्त्रीवर जुलूम जबरी झाली नाही. खुद्द महाराजांनीच आपल्या एतद्विषयक आचरणाचा कित्ता आपल्या पदरच्या लोकास अगदी अल्प वयापासूनच घालून दिला होता. क्रमांक 11. आता आपल्या लोकाग्रणींनी कोणता बोध घ्यावा ते सांगू. अखिल जनसमाजाच्या कल्याणासाठी किंवा विवक्षित जनवर्गाच्या उत्कर्षासाठी उपस्थित झालेल्या संस्थांचे चालकत्व ज्यांच्याकडे असते त्यांनी शिवाजी महाराजास उत्तम प्रकारे साधलेल्या लोकवशीकरणाच्या कलेचा अवलंब अवश्य केला पाहिजे. आमच्या देशात अनेक धर्म प्रचलित असून सहस्त्रावधी जातींचे बंड अस्मार्त काळापासून चोहोकडे माजले असल्या कारणाने येथील जनसमाजाचे सहस्त्रावधी खंड विखंड झाले आहेत. स्वधर्माभिमान व स्वजात्याभिमान यांचा लोकांच्या हृदयात वर पगडा होऊन ते एकमेकांचा मत्सर व हेवा करत आहेत व एकमेकास हीन व तुच्छ समजत आहेत. अशा स्थितीमध्ये सार्वजनिक कल्याणाचा हेतू धरून कोणी पुरुष पुढे सरसावले असता त्यांच्या मनातला हा अपपर भाव समूळ नष्ट झाला पाहिजे. केवळ आपल्या धर्माच्या किंवा आपल्या जातीच्या लोकांस तेवढे एकवट करून त्यांचे हित साधण्याचा उद्देश मनात धरला असता त्यास इतर जणांचे सहाय्य कदापि मिळणार नाही. आरंभी ते काहीसे फसले तरी त्यांचा वास्तविक उद्देश काय आहे हे समजताच ते त्यास आपले अग्रणी समजणार नाहीत व त्याचवर विश्वास ठेवणार नाहीत. असे झाले म्हणजे संघशक्तीने होणारी कार्ये कदापि यशोलाभास येणार नाही. या बाबतीत महाराजांनी आमरण कसे वर्तन ठेवले होते ते सर्वदा लक्षात वागवण्यासारखे आहे. त्यांनी आपल्या सत्तेतल्या जनसमाजातील अमुक एका जातीवर किंवा जनवर्गावर विशेष कृपादृष्टी न करता सर्वांस समबुद्धीने वागवले. ते लोकांच्या अंगच्या गुणांकडे व योग्यतेकडेच फक्त पाहत असत. त्यांची जात कोणती आहे किंवा त्यांचा धर्म कोणता आहे याचा विचार ते सहसा करत नसत. फार कशाला यवनाविषयी आरंभी त्यांच्या मनात एवढी प्रबळ अढी होती तरी ती लवकरच नाहीशी होऊन त्यास आपल्या पदरी ठेवण्यास ते तयार झाले. शिवाय त्यांच्या राज्यात जी यवन प्रजा असे तिला ते इतर हिंदू प्रजेसारखीच वागून धर्माच्या भिन्नत्व, वास्तव, त्यांचा छळ किंवा तिरस्कार यत्किंचितही करत नसत. ही त्यांच्या ठाईंची समता त्यांच्या त्या काळच्या समजुतीप्रमाणे व व्यवहाराप्रमाणे पाहता अत्यंत स्तुत्यर्ह होय. सांप्रत काळी विचारयुगाचा प्रभाव सर्वत्र इतका झाला असता हा अपपर भाव आमच्या पुढारी म्हणवणाऱ्या लोकांच्या चित्तातून निर्मूळ होऊ नये हे चमत्कारिकच नव्हे काय. ग्रंथ लिहायचे, वर्तमानपत्रे व मासिके चालवायची,
सार्वजनिक संस्था स्थापायच्या, मोठमोठे कारखाने चालवायचे, त्यात स्वजातीच्या किंवा स्वधर्माच्या लोकांचा बडेजाव व उत्कर्ष कसा होईल इकडेच लक्ष पुरवणारे पुरुष लोकाग्रणी म्हणून घेण्यास मुळीच लायक नाहीत. त्यांची शिवरायाची गुणक दृष्टी आपल्या अंगी वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी अवश्य केला पाहिजे. अशा निपक्षपाताच्या वर्तनास त्यांचे कोत्या समजुतीचे जाती बांधव काही वेळ दोष देतील हे खरे, परंतु एकंदर जनसमूहाचे हित साधण्याचे पुण्यकर्म त्यांच्या हातून सुसाध्य होऊन शेवटी ते लोकस्तुतीस पात्र होतील. आमच्या शिवरायांचे एतद विषयक व्रत पुढे पेशवाईत पाळले गेले असते तर आम्हा जी आज परतंत्रता प्राप्त झाली आहे ती कदाचित कधीही आली नसती. एवढा प्रचंड राष्ट्रीय अनर्थ ज्या जात्यभिमानामुळे व स्वार्थ परक्तेमुळे गुदरला व ज्याची विषमय फळे आम्हास व आमच्या वंशजास आणखी कैक शतके भोगावी लागतील असा दृढ संभव आहे. तो आमच्या अग्रेसर म्हणवणाऱ्या लोकांच्या अंगातून अद्यापि जाऊ नये हे आमच्या देशाचे मोठेच दुर्भाग्य होय. आमच्या देशातला जातीभेद नष्ट होण्यास कालावधी लागणार हे खरे आहे, तरी जात्य अभिमान मूलक पक्षपात व मत्सरभाव यांचा सांप्रतच्या दैन्यावस्थेत समूळ उच्छेद होणे अत्यंत इष्ट होय. ही इष्टता लक्षात वागवून आमच्या अग्रेसर म्हणवणाऱ्या गृहस्थांनी स्ववर्तन ठेवण्यास झटले असता त्याचे अनुकरण इतर सामान्य जन हळूहळू करू लागतील व आमच्या जनसमाजात परस्परांचे ऐक्य, प्रेम व विश्वास या वृत्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जातील आणि जे ते आपापल्या जातीपुरते उद्योग उपस्थित करून फळ्या व तट करत आहेत ते बंद होऊन त्यास खरे सार्वजनिक स्वरूप प्राप्त होईल व त्या संघशक्तीचे यथोचित सहाय्य मिळून सर्व जन सुखवर्धक होतील. तेव्हा तात्पर्य काय की लोक अग्रणींच्या ठाई खरी देशहित बुद्धी वास करू लागून ते वास्तविक लोकमान्य व्हावे. असे असल्यास त्यांनी शिवरायांच्या चरित्राचे मनन सर्व काळ करणे उचित होय. क्रमांक 12 संसारी जनांनी घेण्याजोगा बोध. येथवर लोक अग्रणींनी महाराजांच्या चरित्रापासून कोणता बोध घेण्यासारखा आहे याचे नुसते दिग्दर्शन केले. आता सामान्य संसारी जनांनी त्यांच्या चरित्रापासून कोणता बोध घ्यावा हे थोडक्यात सांगतो. प्रपंचात नेहमी सुख व यश लाभावे असे प्रत्येकास वाटत असते. त्यांची सिद्धी मुख्यत्वे करून उद्योगशीलता, निर्व्यसनता, दृढ निश्चय, सदाचार, साहस, बुद्धिमत्ता, कुशलता इत्यादी गुणांनी प्राप्त होणारी असते. या गुणांचा प्रकर्ष महाराजांच्या ठाई किती झाला होता हे त्यांचे चरित्र वाचल्याने ध्यानात येणारे आहे. प्राप्त स्थितीत समाधान मानून स्वस्थ बसण्यात काही एक पुरुषार्थ नाही. जी साधेल त्या योग्य उपायाने सुधारण्याचा उद्योग नीरसपणे अहर्निश करत राहिल्याने अंगी खरा मर्दपणा उद्भवून व्यसनासक्ती व दुर्वर्तन यास थारा नाहीसा होतो. हे उत्तम तत्व महाराजांच्या चरित्र श्रवणाने प्रत्येकाचे मनावर उत्कृष्ट प्रकारे बिंबणारे आहेत. बुद्धिमत्ता व कुशलता अंगी उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावी. एतदर्थ अहोरात्र परिश्रम केल्या वाचून आपले तेज कोठेच पडावयाचे नाही व सहसादी इष्ट गुणांचा प्रादुर्भाव अंगी कदापि व्हायचा नाही. कारण असे पहा की ज्याला स्वबुद्धिबलाचा व स्वतःचे अंगच्या कर्तबगारीचा पुरा विश्वास नसतो त्याचे हातून कोणतेही धाडसाचे कृत्य होणे नाही. महाराजांच्या ठाई या गुणांचा विकास उत्तम प्रकारे झाला होता म्हणून त्यांच्या हातून एवढा पराक्रम झाला. तसेच वित्ताची व ऐश्वर्याची कितीही अनुकूलता असली तरी सन्मार्गापासून कदापि च्युत व्हायचे नाही व कोणतेही दुर्व्यसन लावून घ्यायचे नाही असा अढळ निर्धार करून आपले आचरण सर्वदा पवित्र राखणारास खरी सौख्य प्राप्ती होऊन लोकांकडून मान मिळतो ही गोष्ट महाराजांच्या चरित्रात उत्तम प्रकारे प्रत्ययास येते. सांप्रतच्या दुर्वह स्थितीत प्रत्येक मनुष्य आपल्या पुरते पाहू लागला तर ते कदापि चालणार नाही. ज्या देशात किंवा ज्या जनसमाजात आपणास आयुष्यक्रम करायचे आहे
त्याच्याशी आपले कर्तव्य काय आहे हे पूर्णपणे ओळखून ते बजावण्यास त्याने काया वाचा मने करून झटले पाहिजे. सार्वजनिक हितसंबंधात खाजगी हेवा मत्सराधिकास अजीब फाटा दिला पाहिजे. जातीभेद मूलक उच्च नीचत्वाचा भाव जितका कमी होईल तितके आपल्या समाजात ऐक्य व परस्पर प्रेम वृद्धिंगत होऊन हर एक देशकार्य सुसाध्य होणार आहे हे तत्व त्याने अहर्निश चित्तात वागवले पाहिजे. कोणत्याही धर्मासंबंधी किंवा व्यावहारिक चालीचा अप्रयोजक अभिमान धरून समाजात दुफळी किंवा कलह माजवण्याचे दिवस आता उरले नाहीत. सांप्रत संघशक्ती जितकी वाढेल तितकी आपल्या देशाचे हिताची आहे हे लक्षात ठेवून तिला विघातक अशी कृती ज्याच्या हातून होत असेल त्याचा निषेध व अधिक्षेप करण्यास कधीही चुकता कामा नये. तो आपल्या जातीचा आहे किंवा आपल्या धर्माचा आहे हा विचार बिलकुल न करता त्याचे करणे सर्व जनसमाजाच्या हिताविरुद्ध आहे, यास्तव तो देशद्रोही आहे असे मानावे. अशा रीतीने जो वागेल तोच खरा स्वदेश अभिमानी होय. हल्ली पहावे तर आमच्या समाजातील कित्येकांच्या बोलण्या चालण्यात जो स्वदेशाभिमान दृष्टोत्पत्तीस येत आहे तो बऱ्याच अंशी स्वजात्य अभिमान मूलक आहे. कित्येकांच्या आचरणात तर स्वदेशाभिमान व स्वजात्य अभिमान हे एकरूप होऊन गेले आहेत. ही अनिष्ट मनोविकृती हळूहळू नाहीशी होईल तरच आमच्या देशाचा तरुणोपाय आहे. परंतु अलीकडे काही सुशिक्षित म्हणवणाऱ्या मनुष्याचे ठाई ही मनोविकृती विशेष प्रबल झालेली दृष्टीस पडते. त्यावरून ही अभिष्ट संसिद्ध व्हावयास अद्यापि पुष्कळ काळ काढावा लागेल असे वाटते. एकंदर जनसमाजाचे हित जेणेकरून सुसाध्य होईल अशी संस्था उपस्थित करून त्या चालवण्याची योग्यता आमचे लोकांस अद्यापि आली नाही असे स्वजात्य अभिमानाने पछाडलेल्या आमच्या सुशिक्षित म्हणवणाऱ्या गृहस्थांच्या सध्याच्या आचरणावरून मोठ्या कष्टाने म्हणावे लागते. स्वधर्माचा किंवा स्वजातीचा अप्रयोजक अभिमान चित्तात वागून जे लोकाग्रणी समाजात वैरभाव व दुफळी माजवण्यास प्रवृत्त होत असतील त्यांचे अग्रणीत्व बिलकुल मान्य करायचे नाही व त्यास कोणत्याही प्रकारचे उत्तेजन द्यायचे नाही असा निर्धार प्रत्येकाने केला तर असल्या अहमन्यू देश बुडव्या लोकांच्या त्रासापासून आमचा देश लवकरच मुक्त होईल. आम्हास आज जे पुढारी पाहिजेत ते शिवरायांसारखे पवित्र व्रत पाळणारे पाहिजेत. जे कसोटीस खरोखर उतरतील तेच आपले पुढारी होत असे प्रत्येकास वाटले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, क्षत्रिय कुलावतस छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र यामधून हा पाठ संक्षेपाने घेतला आहे. यातली एक महत्वाची टीप लक्षात घ्या. केळुसकरांच्या शिवचरित्रातील गुणदोष विवेचन या प्रकरणातून हा लेख संक्षेपाने घेतला आहे. या प्रकरणाच्या प्रथम भागात महाराजांवर शत्रू पक्षाने केलेल्या दोष आरोपांचे खंडन केलेले आहे. तथापि तो भाग विस्तार भयास्तव येथे घेतलेला नाही. असा हा अत्यंत महत्वाचा छत्रपती शिवाजी महाराजांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लावणारा महत्वाचा पाठ आहे. या पाठाच्या विवेचन आणि विश्लेषणाकडे आपण पुढील तासिकेमध्ये जाऊया. धन्यवाद. आभार.